रक्षाबंधन. कृष्णासारखं घरातून आत बाहेर एरझाऱ्या घालत होती. मधून अंगणात येऊन बघत होती. अरे, केशव अजून आला कसा नाही? एव्हाना यायला पाहिजे होता, असा ती विचार करत होती. तेवढ्यात केशव त्याच्या बाईकवरून येताना दिसला. आज रक्षाबंधन असल्यामुळे केशव कृष्णाकडे राखी बांधून घ्यायला आला होता. माऊली, बालकाश्रमात असल्यापासून कृष्णा केशवने पक्का ठरवून टाकलं होतं की आपल्यामधील बहीणभावाचं नातं कधीच विसरायचं नाही. अगदी बालकाश्रमातून बाहेर पडल्यावरही हे बंधन तुटू द्यायचं नाही. कृष्णाचा 8वा वाढदिवस होता. तेव्हा श्री व सौ पाद्येंनी तिला रीतसर दत्तक घेतले होते. बालकाश्रमाचा शेवटचा निरोप घेत असताना कृष्णा केशवला शोधत होती. तेवढ्यात आश्रमातून अंगणातून केशव धावत तिच्याकडे आला. कृष्णाला डोळे बंद व हात पुढे करायलाच लावून केशवने तिच्या हातात एक छोटेसे भेट कार्ड दिला. त्यावर रक्षाबंधनाची शुभेच्छा असं रंगीन पेनाने लिहिलं वाक्य चमकत होतं. कृष्णा सुद्धा बहीण म्हणून कमी पडणार नव्हती. तिने सुद्धा केशवला त्याच्या उजव्या हात पुढे करायला सांगितले व त्यावर रंगाने कागदाने आणि फुलाने तयार केलेले राखी बांधली. तो राखी पौर्णिमेचा दिवस होता. दोघांचीही यापुढे दरवर्षी ह्याच दिवशी भेटणार वचन दिलं. कृष्णा शहरातून एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेऊ लागली. विद्यालयाने शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयात गेली. मुळातच तक्कील बुद्धी असल्यामुळे शिक्षणात ती उत्तरोत्तर प्रगती झाली. बघता बघता कृष्णाचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले. स्वतःचं क्लिनिक सुरू केलं. केशवने 8चा कोर्स करून स्वतःचा ऑटोमोबाईल्स गॅरेज सुरू केले. एवढ्या वर्षात एकही रक्षाबंधन असे गेले नाही की जेव्हा कृष्णा केशव भेटले नाहीत. केशव बाईकवरून उतरला की श्री व सौ यांच्या श्रीविलास बंगल्यात त्याने पाय ठेवला. कृष्णा समोरच दारात उभी होती. केशव घरात आला. हे बाई, आला तुझा भाऊ. शनिवारची ही चेन पडत नव्हती तुला. बोल. केशवची तोपर्यंत औक्षांत तयारी करत असं म्हणून तो पाद्य लगेच गेला. कृष्णाने केशवला ओवाळून राखी बांधली. केशवने कृष्णाला एक सुरेख सोन्याची ब्रेसलेट ओवाळणी दिली. कृष्णा आग्रह करून केशवला वाढत होती. गुलाबजामुनाचा फारच मस्त झाले हो, केशव म्हणाला. तुझ्या बहिणीला केले तरी बरं का? सौपाद्य कृष्णाकडे कौतुकाने बघत म्हणाल्या. अहो काकू, बस पुरे बासुंदी एक पोट तोडून भरले, केशव म्हणाला. कृष्णा केशवचे भरपूर गप्पा मारल्या व श्री व सौपाद्या सुद्धा त्या घरात सहभागी झाले. केशव तृप्त मनाने पोटाने कृष्णाचे निरोप घेऊन गेला. परत याच दिवशी भेटेसाठी. कृष्णाचं काम व्याप दिवसेंदिवस वाढत होता. शहरातील निष्पाती डॉक्टर तिची वर्णी लागत होती. स्वतः दवाखाना व्यतिरिक्त ती आणखी 2 इस्पितळात रुग्ण तपासणीत जात असे. आणि क्लिट हार्ट सर्जरी तिने लिलया यशस्वी केल्या होत्या. श्री व सौ पाद्या तिने लग्नाबद्दल सुचवत होते, पण कामाच्या व्यापात तिला तिकडे लक्ष देणे जमत नव्हते. केशव मात्र तिच्या वर्गमित्राशी रमाशी लग्न केलं होतं. साधं रजिस्टर पद्धतीने केलं होतं. कृष्णा व सौपाद्याचे तर केशव बाजूने साक्षीदार म्हणून गेला होता. एके दिवशी हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी केस आली होती. त्यासाठी त्वरित पोहोचणं आवश्यक होतं. ड्रायव्हर आजारी असल्यामुळे कृष्णा स्वतःचा कार चालत हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. तिला लवकरात लवकर पोहोचायचं होतं. आज सिग्नलही जरा जास्तच लागले असं तिला वाटत गेलं. एकदा सिग्नल सुटलं. कृष्णाने ब्रेकवरचा पाय काढला. न काढला तोच विरुद्ध दिशेने एक दुचाकी सिग्नल तोडून आला. कृष्णाने कारचं ब्रेक दाबलं. दुचाकीवर तर घाबरला, पळून गेला व कृष्णाचा कार मात्र जोरदार अपघाती झाला. कृष्णाच्या डोळ्यात मार लागला. ती बेशुद्धच पडली. पेशंट वर उपचार करायला निघालेली कृष्णा स्वतःच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. केशव दुरुस्त केलेले कारची ट्रायल घेण्यासाठी तिच्या दिशेने जात होता. कृष्णा अपघाती व्यवस्थित दिसला. त्याने तत्काळ तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बरंच रक्त वाहून गेलं. पुढच्या उपचारासाठी रक्ताचं नितांत गरज होती. कृष्णा रक्तगट ओ निगेटिव्ह अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे रक्त मिळणे अवघड जात होतं. श्री व सौपाद्याचे रक्तगट ही जुळत नव्हता. डॉक्टर श्री व सौपाद्या फारच चिंतित होत्या. तेवढ्यात केशव डॉक्टर जवळ आला. डॉक्टर, माझा एकदा रक्तगट तपासा बघा. जुळलं तर देवच पावला. केशव
खरंच देव पावला होता, कारण केशवला रक्तगट ओ निगेटिव्हच होता. सगळ्यांना हवंसं वाटलं. कितीही वाटल्या रक्त. डॉक्टर, पण माझ्या बहिणी वाचवा, केशव म्हणाला. डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं. केशवने रक्त दिल्यामुळे त्याच्या ज्ञानी आली, पण कृष्णावर योग्य ते उपचार होऊ शकले. कृष्णा शुद्धीवर आले. थोड्या वेळाने केशवला हुशारी वाटू लागली. शुद्धीवर आल्याने कृष्णाने आधी प्रश्न केला, त्या हार्ट पेशंटचं काय झालं? झाली का त्याची सर्जरी? तो अगदी व्यवस्थित आहे. दुसऱ्या डॉक्टरांनी सर्जरी केली व यशस्वी झाली. तुम्ही आराम करा, जास्त काळजी करू नका. डॉक्टर. तेवढ्यात कृष्णाचं लक्ष बाजूच्या कॅटकडे गेलं. तिथे केशव झोपलेला होता. दोघांची नजरानजर झाली. कृष्णाच्या डोळ्यात कृतज्ञता दाटून आली होती, तर केशवच्या डोळ्यात निश्चिततेचे आनंद झळकत होते. कृष्णाचे लक्ष समोर टांगलेल्या डॉक्टरकडे गेलं. बरंच पुढच्या आठवड्यात रक्षाबंधनचं होतं. तेवढ्यात श्रीवत्सोपाध्याय केशवच्या विचारापासून करून कृष्णाजवळ येऊन बसली. आई बाबा व इथून कधी डिस्चार्ज मिळणार आहे? कृष्णाची श्रीवत्सोपाध्याय म्हणाले. काळजी करू नको, 4 दिवसात तुला सुट्टी मिळेल आणि येणारा रक्षाबंधन तू, केशव आणि आम्ही आपणास आनंदाने साजरा करू. आणि हो, रमालाही आवर्जून बोलवू. सोपाध्याय कृष्णा आणि केशवकडे आळीपाळीचे बघत होते. म्हणाले. सगळ्याच्या चेहऱ्यावर हास्य पडलं. आतापर्यंत मनाने बहीण भाऊ असलेले कृष्णा केशव आता रक्ताने सुद्धा बहीण भावाच्या पवित्र नातेबंधनाने बांधले गेले होते. केशवने बहिणीला रक्षण करण्याचं बंधन पुरेपूर पळालं होतं.